राहुल आणि अनिशला सोबत बघून काजल धास्तावली होती. अगदी हसत हसत बोलत होते. त्यांचे नक्की काय बोलणे चालले या विचारात काजल दरवाजात उभी राहून त्या दोघांकडे बघत होती. तेवढ्यात आईने आवाज दिला. काजल पटकन आतमध्ये निघून गेली. अनिशसोबत बोलून राहुल घरात आला. काजल खूप भीत त्याच्यासमोर जाऊन त्याला पाणी देत म्हणाली, काय बोलत होता तुम्ही दोघे? तिच्या चेहऱ्याकडे बेदरलेले भाव बघून राहुल तिला काहीच नाही म्हणाला. काजल अजून घाबरली आणि अनिशने नक्कीच काहीतरी चुकीचे सांगितले असावे म्हणूनच काजल राहुल आता चिडला असावा या विचारात काजल गुरफटून गेली. आई तिला जेवायची ताटे वाढून घ्यायला सांगत होती. ती मात्र पुतळ्यासारखी निश्चल झाली होती. पुढची कामे यंत्रवत पार पाडून काजल तिची बॅग घेऊन राहुलसोबत निघाली. आई बाबा आणि निखिल तिघेही तिला नजरेआड होईतवर बघत होते. घरी येईतवर राहुल खूपच शांत होता. त्यामुळे काजल मनातून फार कोसळली होती. तिला कळेना की आता तिच्यापुढे नक्की काय वाढून ठेवले असेल. घरी आल्यावर फ्रेश होऊन ते दोघेही झोपायची तयारी करत होते. त्याच्या लक्षात आले की काजलचे काहीतरी बिनसले आहे. लग्नाला तर 3 महिने झाले होते. आतापर्यंत तिचे वागणे अगदी नॉर्मल होते. पण आज ती एवढी उदास झाली आहेस. तोही जरा शांत झाला. जरा वेळ शांततेत गेला आणि राहुलने बोलायला सुरुवात केली. काजल, काय झाले तुला? तू एवढी शांत का बसली आहेस? आईकडे अजून राहायचे होते का तुला? काजलने त्याच्याकडे न बघताच नकारार्थी मान डोलवली. राहुल काय झाले म्हणून विचारत तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होता. त्याच्या या कृतीने काजल रडायला लागली. रडत रडत त्याला म्हणाली की तो अनिश तुमच्याशी काय बोलत होता? त्याने तुम्हाला काही सांगितले का? म्हणून तुम्ही एवढे शांत झालात? माझ्यावर विश्वास आहे ना? काजल, शांत हो. मला न रडता सांगशील का नक्की काय झाले आहे ते? राहुल तिचे डोळे पुसत म्हणाला. काजल त्याला म्हणाली की मी सांगितले काहीतरी तर तुम्ही मला सोडून नाही ना देणार? यात खरंच माझी काही चूक नाही. पण माझी चूक झाली की लग्नाच्या आधी मी तुम्हाला सांगायला हवे होते. तो अनिश पुन्हा असे काही करेल याची मला काही शंका झाली नाही. बाबा पण म्हणाले की काही करणार नाही तो पण. आज त्याला तुमच्यासोबत बोलताना पाहून मला भीती वाटत होती. राहुल तिला हाताने हळूहळू थोपटून तिचे बोलणे ऐकत होता. मनातून तिचा अशा बोलण्याने थोडा विचार चिडला पण तो थोडा स्वतःच्या रागावर नियंत्रण करत तो पूर्ण जाणून घेतल्याशिवाय लगेच स्वतःच्या भावना व्यक्त करणार नव्हता. काजल आज सगळं सांगून स्वतःचं मन मोकळं करणार होती. ती पुढे म्हणाली की मी 12वीला होते. आमच्या घरापासून लांब राहिला होता अनिश मला येता जाता सतत हाय हॅलो म्हणत बोलायचा प्रयत्न करायचा. तो त्याच्या एका मित्राजवळ मला देण्यासाठी सतत काही ना काही चिठ्ठी नाहीतर चॉकलेट पाठवत असायचा. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. पण मी काही बोलत नाही. त्यामुळे त्याची जरा हिंमत वाढली होती. तो कॉलेज सुटायच्या वेळेला कॉलेजजवळ येऊन थांबायचा आणि घरी येईपर्यंत मागे मागे यायचा. त्याच्या या कृतीने मला त्याची भीती वाटायला लागली होती. बाबांना सांगायचे ठरवले. त्याच दिवशी त्यांनी माझ्या स्कूटीवर फुलांचा बुके आणि एक ग्रीटिंग ठेवले होते. त्यात त्यांनी त्याच्या फालतू भावना व्यक्त केल्या होत्या. मी ते सगळं तसंच बाबांना सांगितलं आणि त्याचे वागणे असे आहे हे सांगितलं. अनिशचे आणि माझे बाबा एकमेकांना ओळखतात. त्यामुळे बाबांनी त्याच्या वडिलांना आणि त्याचे सारे प्रताप सांगितले आणि त्याला समजावून सांगायला लावले. आणि अनिश एवढे सगळं होऊन सुधारला नव्हता. त्याचे काहीतरी कारणाने त्रास देणे चालूच होते. माझे बाबा पुन्हा त्याला समजावून सांगायचे. त्याच्या घरी गेले होते तेव्हा त्याने त्याच्या हाताची नस कापून घेत बाबांना धमकावलं होतं की त्याला
काजलसोबत लग्न करायचे आहे आणि तो जर कुणी मध्ये येईल त्याला मी माझ्या आत्महत्येला जबाबदार धरून पोलिसात देईल. माझे बाबा आणि त्याच्या घरचे त्याच्या या प्रकाराने अचंबित झाले. आमच्या सगळ्यांची अवस्था खूप अवघड झाली होती. पण शांत बसून चालणार नव्हते. मग बाबांनी त्याच्या ओळखीच्या PSI ऑफिसरकडे जाऊन हे सगळं प्रकरण सांगितलं. त्यांनी त्याच्या आईवडिलांची भेट घेऊन त्याला बालसुधारगृहात पाठवायला लावले आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून योग्य समुपदेशन देऊन त्याला सुधारण्यास मदत केली. सुरुवातीला त्यांनी खूप त्रास दिला. नंतर पण तो जरा ठीक झाल्यासारखा वाटला आणि त्याच्या भीतीने मला मावशीकडे पाठवून माझे पुढचे शिक्षण तेथेच पूर्ण केले आणि लग्नसुद्धा तेथे जमवले. या 3 वर्षात अनिशने काहीच त्रास दिला नव्हता. बहुतेक तो सुधारला असावा. लग्न झाल्यावर पण तो मी पुण्याला जात नव्हते. त्याला कारण हेच आहे. पण आता तो काही करणार नाही याची खात्री पटली. म्हणून मग मी परत पुण्याला जायला लागली होती. आणि आज त्याला तुमच्यासोबत बोलताना बघून माझ्या मनातील भीती अजूनच दाट झाली. तुम्ही त्याच्यावर बोलण्याकडे काही लक्ष देऊ नका. माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता. माझ्यावर विश्वास ठेवा आणि अजून एक, आपण पुन्हा कधी आईकडे जायचे नाही. ती बोलता बोलता थांबली आणि राहुलचे चेहऱ्यावरचे भाव निरखत त्याला म्हणाली, अहो, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. ही गोष्ट लग्नाआधी सांगितली नाही म्हणून तुम्ही रागावला नाही ना माझ्यावर? राहुल तिला म्हणाला, तुला माहीत नसेल कदाचित, पण तुझ्या बाबांनी मला ही गोष्ट लग्नाआधीच कानावर घातली होती. कारण अनिशवर भरोसा नव्हता कोणाचाही. तो काहीतरी कुरापत करेल ही शक्यता होती. आणि मला भेटला आणि त्याच्या बोलण्यावरून मला जाणवलं की त्याचा इरादा तुझ्याबद्दल माझ्या मनात विष घालवण्याचा होता. पण मी त्याला त्याच्या भाषेत नीट समजावून सांगितले. इथून पुढे तो आपल्या मार्गात येणार नाहीत एवढी समज त्याला नक्कीच दिली आहे. त्याची आता काळजी करू नको. काजल राहुलच्या बोलण्याने जरा शांत झाली. राहुल तिला म्हणाला, प्रत्येकाचा चांगला वाईट भूतकाळ असतोच. पण मनात ठेवून माणूस जर आपल्या भविष्यात बिघडणार असेल तर अशा घटना विसरून चालण्याने योग्य आहे. नाहीतर अख्ख्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहत नाहीत. आपले लग्न झाले आहेत. आपण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना शेवटपर्यंत सोबत करण्याची वचन दिले आहे. हे फक्त एक विधी म्हणून केले नाही तर 7 जन्माची वचने आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक क्षणी जगायचे आहेत. मला हे सगळं आधीच माहीत होतं, पण आज तुझ्या विश्वासाने सांगितलं आणि हे मला सांगितल्यावर आपल्या नव्याने जुळलेल्या नात्यावर त्याचा काही परिणाम होईल याचा विचार न करता तू हे सगळं सांगितलं. त्यामुळे माझा तुझ्यावर असणारा विश्वास अजूनच वाढला आहे. तुझ्या भूतकाळात आपल्या भविष्यावर कधी हानी होणार नाही. इथून पुढे भविष्यात कधी गैरसमज करू शकणार नाही. तू निश्चित राहा. काजल राहुलच्या या विश्वासाने अगदी भारावून गेली. मनोमन देवाचे आभार मानत तिने राहुलभोवती तिचे आश्वासक मिठी अजून घट्ट केली.